ओल्ड एज होम ही संकल्पना जी होती ती आधी फार पापी दृष्टीने पाहिली जायची की मुलाने आईवडिलांना ओल्ड एज होममध्ये ठेवलं. पण आता काही काळ आपण पाहिलं तर आता सध्याची ती गरज बनत चालली आहे. तर मग एक आयडियल मुलगा म्हणू शकतो आपण किंवा एक आयडियल आईवडील म्हणून कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत की त्याने या ज्या काही समस्या उद्भवतात आपल्या समोर येतात सामाजिक विषयांमधून तर या कमी होतील? नाही, कमी नाही होणार. आणि सी ओल्ड एज होम्स ची कल्पना आपल्या इथे म्हणजे ती काय पुण्याला काय ते अथर्व ना अथश्री ते यांनी केलं आहे. छान केलं आहे की म्हणजे ती थोडीशी काळजी घेतली की त्यांनाही तिथे मिक्स होता येईल. त्यांना त्यांची लोकं म्हणजे ज्येष्ठ नागरिक एकत्र येतील, गप्पा मारतील, मुलं येतातच आहेत, राहण्याची सोय चांगली, एंटरटेनमेंट आहे. मी ते म्हणतो म्हणजे आणि मुलांनी दे हॅव टू सी टू इट दॅट ॲटलिस्ट आठवड्यातनं 2-3दा त्यांनी जाऊन भेटावं, त्यांना रोज फोन करावा. असं काही करता येईल का? म्हणजे आता हे मी त्यांना नाही सांगू शकणार, हे त्यांनी आपापलं बघायला पाहिजे. पण सी हा प्रॉब्लेम आहे हे नाकारत नाही मी. आज जागेअभावी आज कसं की मॅन वुमन दोघी आर वर्किंग. त्यामुळे ते आधीच्या काळी कसं असायचं की बाई घर सांभाळायची, त्यामुळे कोण ना कोणतरी असायचं घरात. मला आश्चर्य कुठे वाटतं माहिती तर सांगतो मी. म्हणजे काही काही लोक असे आहेत मग ते खूप म्हणजे असे हायर मिडल क्लास रिच पीपल घरात पेट्स ठेवतात. मग एकतर मग दोघे कसे जाणार, पेट आहे आई वडील जाते, पेट आहे आणि मग जायचं असेल मग त्यांना कोणतरी एक केअरटेकर येतो पेटचा, हे नसताना. हेच आई वडिलांसाठी करू शकतात की नाही? पेटसाठी कोणतरी मग येतो, मग त्याची काळजी घेतो. माझ्या एक मित्राची मुलगी आहे, ती हेच काम करते. म्हणजे तिला फोन येतो की अरे आम्ही चाललो आहे, पेट आहे. मग ती जाऊन त्यांच्यावर राहते 2-3 दिवस त्या पेटबरोबर. पण ते 24/7 राहते. तेवढंच इम्पॉर्टन्स. थोडं त्याच्यापेक्षा जरा कमी दिलं तरी चालेल, पण ज्येष्ठ नागरिकांना द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.